हॅलो फ्रेंड्स, तर काल आहे ना मी आयुषसाठी ना एक लंच बॉक्स मागवला होता बघा. हा तर छान आहे, बाहेरून तरी बॉक्स वगैरे छानच वाटते. आता उघडल्यावर कळेलच कसं आहे ते, तुमच्यासमोरच ओपन करते बघा मी. तर त्याला आहे ना मी स्टीलचा डबा देते, पण त्याच्यातून काय होतं प्रवासामध्ये ना डब्यातून भाजीतलं तेल बाहेर येतं, मग त्याच्यामुळे त्याचे बुक्स खराब होतात ना, म्हणून हा डबा मागवला आहे. पण डबे तर एकदम छोटे आलेत बघा, तर असं वाटत नाही मला. आणि क्वालिटी पण एकदम थर्ड क्लास, एकदम पातळ आहे, पापुड्यासारखे डबे आहेत. त्यामुळे आता मी हे ना रिटर्नच देणार आहे, हे काय ठेवणार नाही. मला तर अजिबातच आवडलं नाही. दुकानात पाहिला पण असं काय डब्बा मला भेटलाच नाही. परत एकदा मी ट्राय करेल, आणखी 1-2 दुकानं पाहून, शक्यतो दुकानातूनच घेईन. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, काल होता आखाड महिन्यातला शेवटचा दिवस, त्यामुळे आमच्या घरी पण नॉनव्हेज होतं बरं का. तर मी येतानाच घेऊन आले होते गावावरून. येताना घेऊन आले आणि मग आल्यावर आहे ना धुवून शिजायला टाकलं बघा. कुकरपेक्षा ना पातेल्यामध्ये खूप छान होतं. हा अनुभव आहे ना मला आता पहिल्यांदाच कोणीतरी सांगितलं, म्हणून मी पहिल्यांदाच ट्राय करते बघा. पातेल्यामध्ये शिजायला टाकले आणि वरती झाकणामध्ये ना पाणी ठेवायचं. शिजताना अजिबात पाणी टाकायचं नाही. झाकणातलं पाणी गरम झालं ना की ते भाजीच ओतायचं. अशा पद्धतीने तर पहिल्यांदाच करते, तर टेस्टने एकच नंबर झाली होती बघा. तर तुम्ही पण डायरेक्ट शिजताना जर पाणी टाकत असाल ना, तर ही ट्रिक नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर बघा संध्याकाळी मस्त बाजरीची भाकरी, रस्सा आणि फ्राय मस्त बनवलं होतं बघा मी. तर भारी वाटत होतं, कारण आत्ता आम्ही खाल्लं ना की डायरेक्ट आता मार्गशीर्ष महिना संपल्याच्या नंतरच आमच्या घरी नॉनव्हेज बनतं. आखाड महिन्याच्या शेवटच्या दिवशी खाल्ल्यानंतर. आणि आज तर गुरुवार आहे, त्यामुळे आज काय खायचं नव्हतं, त्यामुळे आम्ही कालच आखाड मस्त स्पेशल साजरा केला बघा. त्याच्यानंतर आता मी गावाला गेले होते, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. तर येताना मी भाजीपाला आणला होता, तर आत्याने मला काय काय भाजीपाला दिला आहे मी दाखवते बघा. हे दोडके आणि शेतातला भाजीपाला किती छान असतो हिरवागार. ही कोथिंबीर अगदी निवडून कॅरीबॅगमध्ये घालून दिली आत्यांनी. आणि हे याच्यामध्ये ना ढोबळीच्या मिरची आणि लिंब एकाच कॅरीबॅगमध्ये घालून दिलेत बघा. गावाला गेले ना की भरपूर भाजीपाला येतो, आणि शक्यतो मला इथं जास्त भाजीपाला काही घ्यायला लागत नाही बघा. लिंब मस्त आलेत, आता पाऊस पडल्यामुळे ना भरपूर लिंब येतात आमच्या लिंबाला. लिंब घरचीचे, बाकी ही सगळी आत्यांच्या मैत्रिणींनी दिलेलं वानवळा भाजीपाला आहे. तर आत्याने पिशवी भरून ठेवली होती, आणि ही सगळ्यात माझी आवडती भाजी म्हणजे ती म्हणजे मेथीची भाजी. तर ही पण किती फ्रेश आहे बघा, अगदी हिरवीगार आहे, मला तर खूपच आवडते. तर चला मग फायनली हा डेली लॉग इथेच एंड करते. तर कसा वाटला आजचा डेली लॉग कमेंट करून मला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते. बाय बाय.